राहुरी तालुक्यामध्ये केंद्र शासन, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून घरकुल आवास योजना राबविते। असे असताना राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले। दरम्यान या टीकेला राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी चोख उत्तर देऊन खरपूस समाचार घेतलाय। केंद्र शासन, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या माध्यमामधून घरकुल सारख्या योजना गरजू नागरिकांसाठी राबवत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेमधून आलेल्या या योजनांची जाहिरात करताना राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो न टाकून चूक केली आहे। ते असं समजतात की जसं काही स्वतःच्या प्रॉपर्टीमधूनच आपण ही योजना राबवतोय, अशी टीका C24 तासशी बोलताना राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे। सगळं जरी आपण बरोबर असेल तर नगराध्यक्ष असेल किंवा नगरपालिका असेल, खरं वास्तविक पाहता त्यांचा तिने मनाचा मोठेपणा दाखवण्याची आवश्यकता आहे। त्याचं कारण असं आहे की ही केंद्र सरकारची योजना आहे आणि केंद्र सरकारची म्हणण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, त्यांनी ही घरकुलाची व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल योजना त्याच्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्या माध्यमातून जी काही घरकुल आता लोकांना मिळणार आहेत ते राज्याच्या माध्यमातून तो प्रस्ताव केंद्राकडे जाणार आणि केंद्राच्या माध्यमातून ते घरकुल योजना खरं आता मिळणार आहे। त्यांनी जरी कदाचित फोटो लावला आणि कदाचित त्यांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चूक जरी केली असेल तर ही सगळ्या शहराला आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की ही योजना केंद्र सरकारची असल्यामुळे आमचे जे काही तुमचे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी स्वतः मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री असतील यांचा स्वतः बोर्ड लावून फोटो लावून त्यांनी जाहीरपणे लोकांना त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। त्याला मनाचा मोठेपणा लागतो ही काय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमचा बोर्ड लावायला त्याच्यामध्ये नाव टाकायला, परंतु ते दाखवत नाही। ते असं समजतात की हे आमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीतून आम्ही घरकुल देऊ राहिले असं लोकांना भासवण्याचं काम खरं वाटतं पाहता करू राहिले, परंतु संपूर्ण जनतेला ही गोष्ट माहिती आहे। देशाचं सरकार ज्यावेळेला नरेंद्र मोदी आल्यानंतर त्याने स्वतः स्पष्टपणे सांगितलं की हे घरकुल आम्ही गरीब माणसाला एकही बिना घराचं ठेवणार नाही। ही जी काही घोषणा केली ती घोषणेची अंमलबजावणी आता नगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून थोड्या दिवसातच पूर्ण होण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल। दरम्यान आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा चांगला खरपूस समाचार घेतलाय। आमदार कर्डिले यांनी त्यांच्या 7 वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये आमदार निधीमधनं जी कामे केली आहेत ती त्यांच्या प्रॉपर्टीमधनं केली आहेत का? त्यांनी जी जाहिरात केली आहे त्यामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो कधी टाकलेत? आधी आपण काय करतोय ते तपासून पाहावं, असं तनपुरे म्हणालेत। घरकुल पंतप्रधान घरकुल योजना राहुरी नगरपालिकेमध्ये राबवण्यात येत आहे आणि एकतर खरं मला या गोष्टीचा आनंद आहे की नगर जिल्ह्यामध्ये राहुरी नगरपालिकेने ही योजना राबवण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे। तरी देखील केवळ टीका करण्याच्या माध्यमातून आमदार कर्डिलेंसारख्या माणसांनी क्षुल्लक फोटोच्या कारणावरून या गोष्टीवर टीका करायचं त्या ठिकाणी काम चालू आहे। एकतर खरं अशा छोट्याशा घटनेच्या ह्याच्यावरती टीकेवरती दुर्लक्ष करण्याचं माझं मानस आहे। ही योजना व्यवस्थितपणे राबवावी यासाठी रात्रंदिवस माझी गल्लोगल्ली जिथे जिथे लाभार्थी जास्त संख्येने आहेत त्या ठिकाणी एखादा नगरसेवक तिथला आपल्याबरोबर पार्टीचा आहे का विरोधक आहे हे न बघता सर्वांना बरोबर घेऊन ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माझं जोरात काम त्या ठिकाणी चालू आहे। परंतु तरी देखील कायम विकासाचं राजकारण न करता टीकात्मक राजकारण करणं हा आमदार कर्डिलेंचा खरं पहिल्यापासून स्वभाव, याच्यात खूप काय आश्चर्यकारक गोष्ट नाही। परंतु एवढाच जर मोदींच्या फोटोविषयी त्यांना कळवळा आला असेल तर आत्तापर्यंत 7 वर्षाच्या आमदारकीच्या भाजपच्या कारकिर्दीमध्ये आमदार कर्डिलेंचे पेपरला कित्येक सरकारी कामाच्या उद्घाटनाचे कित्येक खरं फोटो आलेले आहेत। जे काय कामं काही त्यांच्या अखत्यारीत नसतील तरी देखील ग्रामपंचायतीच्या कामाचे उद्घाटन करण्यातही त्यांनी धन्यता मानलेली आहे। सरकारी जे काय आमदार निधी असतील तो प्रत्येकाला असतो, त्याच्यात खूपसं तो निधी आणण्यात खूप मोठेपणाही नसतो, परंतु त्या निधीमध्ये तरी देखील 7 वर्षामध्ये एकदा तरी मुख्यमंत्र्याचा किंवा मोदी साहेबांचा फोटो त्यांनी टाकल्याचं मला तरी आठवत नाही। आणि त्यांनी ही कामं करताना उद्घाटन करताना जसं काय स्वतःच्या प्रॉपर्टीतनं केलेत की काय असा आविर्भाव त्यांचा असतो, माझा कधी नसतो। आणि म्हणून कर्डिले साहेबांना माझं आव्हान आहे की आधी आपण काय करतो हे आधी तपासून बघावं आणि नंतर टीका उगाच दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना खरं एक तर टीका करायला माझ्यावर काही सापडत नाही। एवढ्या जोमाने खरं मी तहानभूक विसरून ह्या योजनेचा लाभ राजकारण विसरून विरोधी नगरसेवकांना देखील बरोबर घेऊन या शहरातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे।
परंतु विकास दूर कायम फक्त टीका करून राजकारण करायचं आत्तापर्यंत त्यांचं राजकारण आहे. परंतु आता मात्र इथून पुढे नवीन पिढीला असं राजकारण चालणार नाही. विकास दाखवूनच खरं नवीन पिढीला राजकारण खरं इथून पुढे चालणार आहे. याचं त्यांना जरा भीती वाटत असावी म्हणून काहीतरी बोलावं म्हणून आता टीकेच्या स्वरूपात ते बोलतायत. परंतु दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आधी 4 बोटं आपल्याकडे जातात हे आधी त्यांनी तपासून पाहायला पाहिजे होतं. मनोज साळवे, सत्याजित पुरसोंदर, C24 तास, राहुरी.